मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभरात कार्यक्रमांचं आयोजन। नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी, शालेय विद्यार्थी आणि लेझिम पथक सहभागी। लासलगावमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। संतप्त शेतकऱ्यांचे कांद्याचे लिलाव बंद पाडत आंदोलन। बीडमध्ये तब्बल 3352 मुलांना त्वचा, हृदय, डोळे आणि दातांचे आजार। 438 बालकांना रक्तक्षय। आरोग्य विभागाच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर। धाराशिवमध्ये कोथिंबीर, टोमॅटोसह इतर भाज्यांची आवक घटली। तापमानवाढीचा भाजीपाल्याला फटका। किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ। पाचोऱ्यातील शिंदाडमध्ये रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार। शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी गर्दी। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिराभोवतीची जागा संपादनाच्या हालचाली सुरू। 200हून अधिक मिळकतधारकांना देवस्थान समितीकडून पत्र। बुलढाण्यात 27 मार्चला राज्यस्तरीय वारकरी परिषदेचं आयोजन। पंढरपूरच्या वारीला कुंभ मेळाव्याप्रमाणे सुरक्षा द्यावी। संत तुकाराम महाराजांचा उपमान करणाऱ्यांवर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी। गोंदियातील 3 महिला पोलीस शिपायांचं निलंबन। कामकाजात हयगय केल्याप्रकरणी कारवाई। बसच्या धडकेत वणी बस डेपोमधील मेकॅनिकचा मृत्यू। बस दुरुस्त करताना बस चालकानं अचानक बस मागे घेतली। डोक्याला जबर मार लागल्यानं मेकॅनिकचा जागीच मृत्यू। 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार। जळगावातील संतापजनक घटना। पोलिसांकडून संशयित आरोपींना अटक। 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसमधील पाणी पातळी घटली। पाणी पातळी घटल्यानं शेतकऱ्यांसमोर सिंचनाची समस्या। नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यातील अलोंग टाकी येथे हिंसाचाराची घटना। मतदान केंद्रांवर दगडफेक झाल्यानं अलोंग टाकी येथील मतदान ठप्प। बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये तेलाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात। तेल घेण्यासाठी नागरिकांची झुंबड। उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये 2 गटांमध्ये राडा। दिवसाढवळ्या काही गुंडांनी एका घरात घुसून केला गोळीबार। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। यूपीतील गाझियाबादमध्ये हॉटेलमध्ये गाणं वाजवण्यावरून राडा। ग्राहक आणि हॉटेल कर्मचारी आपापसात भिडले। हॉटेलमधील बाउन्सर्सकडून मारहाण। यूपीतील महोबामध्ये एका डंपरनं निवृत्त शिक्षक आणि त्यांच्या नातवाला उडवलं। धडकेनंतर डंपरच्या पुढे अडकली स्कूटर।